Hello students, standard 9th, subject English. Today we are going to discuss tenses in language study. See on page number 32, there is given a column of tenses. See, read the table of verb forms given below. खाली दिलेल्या वर्ब म्हणजे क्रियापद, वर्ब फॉर्म्स म्हणजे वर्बचे विविध जी रूपं आहेत फॉर्म्स ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. कॉलम बघा, बेस म्हणजे मूळ रूप, क्रियापदाचं मूळ रूप त्याला बेस म्हणायचं. त्यानंतर यस फॉर्म, क्रियापदाला लागून यस किंवा ईएस येतं आहे की नाही, त्याला यस फॉर्म म्हणायचं. त्यानंतर पास्ट टेन्स, मूळ क्रियापदाचा भूतकाळ. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल, त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल होतं ING लावून, म्हणजे ING फॉर्म म्हणतो आपण त्याला, मुख्य क्रियापदाला ING लागतं. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल, त्याचं तिसरं रूप, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. एक उदाहरण घेतलं की तुमच्या लक्षात येईल बघा. बेस वर्ब आहे गिव, मूळ क्रियापद आहे गिव म्हणजे काय, देणे. गिव म्हणजे देणे, त्याला एस लावलं की काय होतं, गिव्स. गिव्स म्हणजे काय की एखादी घटना जर एस कधी केव्हा लागतं, एखादी घटना वारंवार होत असेल तर एस लावतात, ठीक आहे, गिव्स. त्यानंतर पास्ट टेन्स, त्याचा भूतकाळ रूप गिवचं गेव, भूतकाळ, गिवचा भूतकाळ गेव. आता हे जे चेंजेस होत आहेत ते मूळ क्रियापदाबरोबर होतात बरं का. तुम्ही दुसऱ्या म्हणजे गेव घेतलं की गिवचा आणि गेवचा काय संबंध नाही. मूळ क्रियापदाला हे चेंजेस करायचे. पुढे बघा, प्रेझेंट पार्टिसिपल गिवचा झाला गिव्हिंग, म्हणजे मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लावलं आणि ING प्रत्यय लावत असताना शेवटी ई असल्यामुळं ई काढलं आणि ING लावलं, म्हणजे GIV, गिवमधलं GIV आणि परत ING ठेवला आपण GIVING, असा हा शब्द झाला गिव्हिंग. याला म्हणायचं काय, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि पास्ट पार्टिसिपल, मूळ क्रियापदाचं तृतीय रूप, तिसरं रूप. ते काय होतं बघा, गिव्हन. म्हणजे गिव हा मूळ शब्द, त्याचा भूतकाळ गेव, अँड गिव्हन, गिव म्हणजे देणे, गेव दिलं, आणि पास्ट पार्टिसिपल गिव्हन दिलं गेलं. ही तीन रूपं अशा पद्धतीनं होतात. मग बाकीच्या सगळ्या वर्बचं बघा, ड्रॉ, त्याला यस लावलं, ड्रॉज, पास्ट टेन्स केला, ड्रॉचा पास्ट टेन्स ड्र्यू. बघा, DRAWचं काय झालं, DREW, ड्र्यू. त्यानंतर ड्रॉइंग अँड ड्रोन, ड्रॉन, राईट. त्यानंतर ईट, यस लागलं, ईट्स, त्याचा भूतकाळ आहे एट, ING प्रत्यय लावलं, ईटिंग, तिसरं रूप आहे ईटन. शो, शोज, शोड, ED प्रत्यय लावून त्याचा भूतकाळ झाला शोड, शोविंग अँड शोन, राईट. पुढं टेक, टेक्स, टूक, टेकिंग, टेकन. से, सेज, सेड, सेईंग अँड परत सेडच, तिसरं रूप पण सेड, भूतकाळ पण सेडच. नेक्स्ट कम, कम्स, भूतकाळ आहे केम, कमिंग, आणि तिसरं रूप पण कमच. पुढं गो, गोज, गोचा भूतकाळ वेंट. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल गोईंग आणि पास्ट पार्टिसिपल गॉन. तर याची माहिती बघायचं, डिस्क्रिप्शन जर आपल्याला करायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं करतात. द बेस फॉर्म इज यूज्ड ॲज अन इन्फिनिटिव्ह, आणि क्रियापद हा जो मूळ रूपात वापरला जातो त्याला इन्फिनिटिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं,
आणि इन्फिनिटिव्हमध्ये नेहमी जो क्रियापद येतो तो मूळ रूपात येतो आणि त्याच्या आधी टू हा शब्द येतो. टू नंतर येणारा जो क्रियापद आहे तो नेहमी बेसमध्ये येतो, मूळ रूपात येतं आणि त्याच्यामुळं इन्फिनिटिव्ह म्हणतात. काय म्हणतात? इन्फिनिटिव्ह. तुम्हाला प्रश्न असतो एक परीक्षेमध्ये की फाइंड आउट द इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स, की या वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही इन्फिनिटिव्ह शोधा. तर काय नाही बघायचं, टू जिथं असेल TO2 टूला आणि त्याच्या पुढच्या शब्दाला अंडरलाईन करायची किंवा बॉक्स करायची. टू बरोबर असलेला जो क्रियापद आहे तो कसा असतो? नेहमी मूळ रूपात असतो, त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. समजतंय का? अगदी सोपा प्रश्न असतो, इन्फिनिटिव्ह शोधा वाक्यामधून. काय अवघड नाही. टू नंतर येणारा जो क्रियापद आहे तो नेहमी मूळ रूपात असतो, त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. येईल का तुम्हाला? इन्फिनिटिव्ह शोधा येईल का? पुढं आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिले इन्फिनिटिव्ह कसा असतो? यू मे गो, शी विल गो. बघा, गो हा मूळ रूपात आहे. इन ऑर्डर्स, गो होम, सुरुवातीला आला तर गो होम, गो हा मूळ क्रियापद आहे. अँड इन सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा भूतकाळ बघा, साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय गो टू स्कूल, वी गो होम, डू यू गो देअर एव्हरी डे, द चिल्ड्रन ऑर दे गो अप, एक्सेट्रा. म्हणजे विविध टेन्समध्ये त्याचा उपयोग करून दाखवला, पण क्रियापद हे मूळ रूपात गो असंच ठेवलेलं आहे. मग कर्ते बदलले आणि विविध काळ पण त्याचे बदलले. पुढं नोट दॅट वी यूज द येस फॉर्म्स विथ द शी, ही अँड इट. आता बघा, कर्ता जर ही असेल, शी असेल किंवा इट असेल तर मुख्य क्रियापदाला यस लावायचं. म्हणजे शी गिव्ज, ही गिव्ज आणि इट गिव्ज. बघा, आपण पहिला जर बेस रूट घेतला, बेस वर्ब घेतला समजा गिव, तर ह्याचं करता जर ही असेल तर काय येईल? ही गिव्ज. कळते का? शी असेल तर शी गिव्ज आणि इट असेल तर इट गिव्ज. शी गिव, इट गिव, ही गिव येणार नाही. तर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट टू शो द सिम्पल प्रेझेंट, साधा वर्तमान काळ दाखवण्यासाठी यस फॉर्म लावतात ही, शी, इट करता असल्यानंतर. पुढे बघा, द पास्ट टेन्स फॉर्म हॅज ईडी. पास्ट टेन्स फॉर्म असेल तर त्याला मुख्य क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो ॲट द एंड. पण मेनी कॉमनली यूज्ड वर्ब्स हॅव डिफरंट पास्ट टेन्स फॉर्म्स. पण काही कॉमन वर्ड असे आहेत की काही शब्द असे आहेत की त्याला फक्त ईडी लावून त्याचा भूतकाळ होत नसतो, तर त्या शब्दामध्येच बदल होत असतो. उदाहरणार्थ बघा, केम, तर मूळ शब्द हा कम, ठीक आहे ना. आता कमला ईडी लावून कमडं करायचं का कोंबडं करायचं? कमचा भूतकाळ होतो केम, CAME. त्याला ईडी लावून त्याचा भूतकाळ होणार नाही, तो शब्दच बदलेल. त्यानंतर गोचा भूतकाळ आहे वेंट, गोड नव्हे, गोला ईडी लावायचं नाही, त्याचा काय होतं? भूतकाळ वेंट. आणखीन एक शब्द दिला की स्पोक, स्पीक हा शब्द आहे, त्याचा भूतकाळ आहे स्पोक, ठीक आहे नाही, स्पीकलं नव्हे. देन द ING फॉर्म इज नोन ॲज प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल दाखवण्यासाठी ING फॉर्म वापरतात. इट इज यूज्ड विथ फॉर्म्स ऑफ बी टू शो कंटिन्युअस ॲक्शन. आणि हे जे ING प्रत्यय लागतं ते बी हे प्रत्यय लागून लागतं आणि ING प्रत्यय जेव्हा वाक्यामध्ये येतो त्यावेळेस कंटिन्यू टेन्स असतो, चालू, किंवा त्याला अपूर्ण पण म्हणतात. चालू म्हणजेच अपूर्ण काळ असं सुद्धा म्हटलं जातं. उदाहरण बघा, आय एम इटिंग, यू वेर इटिंग, शी वॉज इटिंग. इट इज ऑल्सो यूज इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स लाईक ही सॅट कॉपिंग ए मॅन्युस्क्रिप्ट, असंही वापरलं जातं. द पास्ट पार्टिसिपल, तिसरं रूप, यूज्ड विथ फॉर्म्स ऑफ हॅव शोन कम्प्लिटली ॲक्शन.
ह्यावर वापरला जातो याच्या पुढं. आणि कम्प्लीट ॲक्शन दाखवण्यासाठी म्हणजे कृती किंवा क्रिया पूर्ण झालेली आहे हे दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बघा, आय हॅव ईटन. ईट हा मूळ शब्द आहे, त्याचा भूतकाळ आहे एट आणि त्याचं तिसरं रूप आहे ईटन. आय हॅव ईटन. दे हॅव कम एक्सेट्रा. अशा पद्धतीनं पास्ट पार्टिसिपलचा वापर किंवा वाक्याचा पार्टिसिपल आपण अशा पद्धतीने करतो. इट इज ऑल्सो यूज इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स लाईक दे लुक्ड ॲट इच अदर स्टन्ड. इट इज ऑल्सो यूज इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. वी विल लर्न अबाउट पॅसिव्ह व्हॉइस लेटर. आपण पॅसिव्ह व्हॉइस नंतर शिकूया. बघा, मेक अ टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स फॉर युअर ओन रेफरन्स. तुमच्या स्वतःसाठी एक व्हर्बचा फॉर्म करा आणि हे जे 5 कॉलम दिलेले आहेत ह्या 5 कॉलममध्ये जेवढे काही तुम्हाला तुमच्याकडं क्रियापद असतील त्या क्रियापदाचे असे 5 फॉर्म्स तयार करा. बेस यस कृत्यला प्रत्यय लावून, परत त्याचा भूतकाळ, परत त्याला ING लावून आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल. अशा प्रकारे ही यादी तुम्ही बनवायची आहे, क्रियापदांची यादी. तर त्याच्यामुळे काय होईल की तुमची यादी मोठी होईल. जेवढे क्रियापद तुम्ही जास्त आठवणीत ठेवताल, पाठ ठेवताल, तेवढं इंग्लिश तुमच्यासाठी सोपं होईल. आता ही यादी लिहायला सुरुवात करा आणि ही यादी पूर्ण झाल्यानंतर 100, 200, 300 शब्दांची यादी तयार करा आणि ही याचा फोटो काढून तुम्ही मला पाठवायचा आहे स्वाध्याय म्हणून. ठीक आहे, समजला का भाग हा? ओके, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.